पालघर जिल्हा तयार झाल्यानंतर या जिल्ह्याची अवस्था काय होती। याला मुख्यालय नव्हतं, कुठलेही या ठिकाणी ऑफिसेस नव्हते। मुख्यमंत्री म्हणून मी निर्णय घेतला आणि सिडकोला सांगितलं की सिडकोने तात्काळ या ठिकाणी सर्व प्रकारचे जिल्हा मुख्यालयाच्या निमित्ताने जे कार्यालय आहेत ते कार्यालय तयार केले पाहिजेत। त्या संदर्भातलं त्याचं डिझाईन आपण तयार केलं आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या देशामध्ये सर्वात चांगली जिल्हा मुख्यालयाची कार्यालय जर कुठे असतील तर ती या पालघर मध्ये या ठिकाणी आहे। मेडिकल कॉलेजचं काम हातामध्ये घेतलंय, सिव्हिल हॉस्पिटलचं, महिला हॉस्पिटलचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो। वेगवेगळ्या प्रकारची कामं घेतली असताना या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आपण वाढवण सारखं एक बंदर 1,00,000 कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं पहिल्या 10 मधलं बंदर याच पालघर जिल्ह्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला। पहिला क्रमांक हा भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे। या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुण तरुणींना तुम्ही पहिले रोजगार द्या, अशा पद्धतीनं आज आपण 56 कंपन्यांसोबत करार करून स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण देणं सुरू केलं। पुढच्या काळामध्ये पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये बंदराची निर्मिती होईल, त्यावेळी आपल्या प्रशिक्षित भूमिपुत्रांची फौज हे आपण तयार ठेवू आणि मोठ्या प्रमाणात आपल्याच तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळेल। आपण या पालघर जिल्ह्यामध्ये आता एक नवीन एअरपोर्ट देखील तयार करतो। या ठिकाणी देशातला पहिला ऑफशोर एअरपोर्ट हा याच पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार करतो आणि त्याच सोबत मुंबई कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी ही देखील आपण विरार पर्यंत तिथनं डहाणू पर्यंत ही नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे हा जिल्हा मुंबईशी देखील कनेक्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे करताना या जिल्ह्याचं जल जमीन जंगल हे जे नैसर्गिक वैविध्य आहे त्या नैसर्गिक वैविध्याला कुठेही बाधा न पोचवता या पालघरचा विकास करणं, अशा पद्धतीनं विकासाचा आम्ही आराखडा तयार केलाय।